सध्या सगळीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी जय्य तयारी केली जाते। अनेक ठिकाणी पार्टीचं आयोजन केले जाते। या सगळ्या धामधुमीमध्ये पुण्यात मात्र एक भलताच प्रकार समोर आलाय। एका पबकडून पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेसोबत चक्क कंडोमची पाकिटं दिली जात आहेत। या निमंत्रणावरून अनेक जण चक्रावून गेलेत। काय आहे हा सगळा नेमका प्रकार बघूया। पुण्यात पबच्या पार्टीचं निमंत्रण वादात। निमंत्रण पत्रिकेसोबत चक्क कॉन्डोम आणि ओआरएसची पाकिटं। पुण्यातल्या पब संस्कृतीचा धक्कादायक प्रकार। राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात एका पबच्या निमंत्रण पत्रिकेमुळे वादाची शक्यता आहे। नववर्षासाठी आयोजित पार्टीला येणाऱ्या तरुणांना चक्क पबकडून कॉन्डोम आणि ओआरएसची पाकिटं देण्यात आली आहेत। पुण्यातल्या मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरिट या पबनं हा प्रकार केलाय। तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आणि सुरक्षेसाठी कॉन्डोम आणि ओआरएसची पाकिटं दिल्याचा दावा पबनं केलाय। या प्रकारानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक झाली। त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे या प्रकाराची तक्रार केली आहे। यंगस्टर्सला मुलांना इन्व्हिटेशन पाठवलेले आहेत, ज्यात त्यांनी कॉन्डोमचे पॅकेट्स आणि ओआरएस पाठवलेले आहेत। आता याची गरज काहीच नव्हती, परंतु फक्त चीप पब्लिसिटी व मार्केटिंगसाठी या लोकांनी हे प्रकार अवलंबलेला आहे। आमचा विरोध नाईट लाईफला नाहीये, आमचा विरोध पब कल्चरला नाहीये, परंतु हे ज्या पद्धतीने शहराला म्हणजे आपण एकीकडे पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणतो आणि दुसरीकडे जे आहेत त्या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण इकडे। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब नोंदवण्यात आलेत। मात्र कॉन्डोम वाटणं हा गुन्हा नसल्याचा दावा पब व्यवस्थापनानं केलाय। देशात सध्या पब संस्कृती चांगलीच फोफावत चाललीय। नाईट लाईफ पब पार्टी तरुण सर्रास करतात। मात्र पुण्यामध्ये निमंत्रण पत्रिकेसोबत कॉन्डोम देण्याच्या प्रकारानं अगदी टोकच गाठलंय। हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारं असंच आहे। अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश जाण्याची भीती आहेच, सोबतच समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका सुद्धा आहे। त्यामुळे अशा घटना वेळीच थांबवणं गरजेचं आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।